नमस्कार मित्रांनो. तर बघा, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एका विमान अपघातामध्ये बारामती येथे दुर्दैवी असं निधन झालं. प्रचंड वेदनादायी, प्रचंड दुःखदायक अशा प्रकारचं हे त्यांचं निधन होतं. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या निधनाचा जो काही शोक आहे त्या शोक सभेत सामील झालेला आहे. याचं दुःख, याचं प्रचंड दुःख सर्वसामान्यांना आहे, त्यांच्या कुटुंबियांना आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला याचं दुःख आहे. असा एकही महाराष्ट्रातील व्यक्ती नसेल की त्याच्या मनाला अशा व्यक्तीच्या जाण्याने हळहळ झाली असेल. तर बघा, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला, याचं एक अत्यंत बोलकं उदाहरण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये घडलेलं आहे. तर बघा, पिंपरी चिंचवड हे अजितदादांचं सर्वात आवडतं शहर. या शहराच्या विकासात त्यांचा मोठा हातभार आहे, हे कोणीही मान्य करेल. परंतु बघा, आताच्या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड अजितदादांच्या हातातून निसटले. त्या ठिकाणी त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. तो त्यांनी मोठ्या मनाने मान्यही केला. यामध्ये या निवडणुकीत तेथील आमदार माननीय महेशदादा लांडगे यांनी अजितदादांना प्रचंड विरोध केलेला होता. त्याची चर्चा सबंध महाराष्ट्रामध्ये झालेली होती. दादांनीही मोठा विरोध केला होता. अगदी अरेतुरेची भाषा देखील वापरली. एवढे शत्रुत्व आले की या शत्रुत्वाची संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. गेल्या कोणत्याही निवडणुकीत असं एवढं वातावरण अजितदादांविरुद्ध कोणीही तापवलं नव्हतं. एवढं राजकीय शत्रुत्व असताना, तेही विकासाच्या मुद्द्यावर. तरीही ज्यावेळी मान्य अजितदादांचं अपघाती निधन झाले त्यावेळी महेशदादा प्रचंड नाराज झाले आणि जो काय चिंचवडकरांनी आयोजित केलेला जो काही शोक सभा होती त्यामध्ये त्यांनी फक्त 40 सेकंदामध्ये आपलं मन व्यक्त केलं आणि दादा मला माफ करा असं प्रचंड वेदना होत असताना त्यांनी मनातून ते शब्द काढले. पण त्यांनी त्यानंतर एवढ्यावरच थांबले नाही. म्हणतात ना की दिलकपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. आता त्यांनी जे आयुक्तांना पत्र दिलेले आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटले बघा. तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करावा आणि अजितदादांना पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली व्हावी. तसेच जे काय जुनं महापालिकेचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आदरणीय अजितदादांचे एक तैलचित्र बसवण्याची व्यवस्था ही तातडीने करण्यात यावी. तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने अजितदादांच्या स्मरणार्थ नवीन प्रशासकीय जे काही इमारत चालू आहे त्या इमारतीच्या सभागृहाला अजितदादांचे नाव द्यावे आणि त्या सभागृहाचा जो काही आवार आहे त्या आवारामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासूनची विकासाची वाटचाल अधोरेखित करणारे पिंपरी चिंचवड अजित सृष्टी उभारावी. त्यामध्ये शहराच्या विकासाचा जो काही इतिहास आहे तो भविष्यातील नियोजनाची फ्युचर प्रिंट असावी. अजितदादांचा ब्रांचचा पूर्णाकृती पुतळा असावा. हे स्मारक पिंपरी चिंचवड शहराच्या विकास इतिहासाची साक्ष देणारे तसेच भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देणारे ठरेल. अजितदादांना श्रद्धांजली ही त्यांच्या अशा प्रकारच्या कामातून लोकांना एक प्रकारचं मार्गदर्शन भेटावं, एक प्रकारची स्फूर्ती भेटावी, अशा प्रकारचा हेतू हा महेशदादांचा आहे. अशा प्रकारचं एवढं मोठं शत्रुत्व असताना, हयात असताना एवढं मोठं शत्रुत्व असताना हे काय शत्रुत्व त्यांचं वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हतं तर जनतेच्या विकासासाठी एक प्रकारचं राजकीय शत्रुत्व होतं. पण असा आपला एक कट्टर शत्रू असून देखील त्याच्या विषयीची जी काय आत्मीयता आहे त्याने विकासात, आपल्या शहराच्या विकासामध्ये अशा व्यक्तीचं किती मोठं योगदान आहे आणि त्या व्यक्तीचे योगदान हे प्रचंड जनतेपर्यंत कळावे आणि त्या जनतेने त्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि तरुणांनी याच्यामध्ये राजकारणात येऊन अजितदादांसारखी प्रेरणा घ्यावी, अजितदादांसारखा विकास करावा. हे ज्यावेळेस शत्रूलाही मान्य असतं आणि त्यावेळेस असंच म्हणावं लागतं की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्याच्यामुळे अजितदादांना पुन्हा एकदा आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.